तू कुठं आली मळ्यात? काय खाती? मोसंबी. नागपंचमीचा आजचा हा दिवस, त्यामुळे मी सरळ सकाळी सकाळी उठल्यावर आंघोळ केली, फ्रेश झालो आणि ताट करून देवाचं वारुळासाठी, महादेवाच्या पूजेसाठी मंदिरात निघालो. आणि प्रसन्न असं वातावरण, नागपंचमीचा दिवस, त्यातल्या त्या श्रावण सोमवार आणि हे गावाकडचं सुंदर वातावरण, जबरदस्त असं एक सकाळी हा फील होता. आणि त्यानंतर जर बघितलं तर वारुळं हे एक, वारुळाची पूजा करणं परंपरा मानली जाते. पूर्ण महाराष्ट्रामध्येच ही परंपरा अनेक वर्षांपासून मानली जाते. तर मी पण वारुळाची पूजा करण्यासाठी मंदिरात गेलो आणि त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी अगोदरच वारुळाची पूजा केलेली होती. तर अतिशय सुंदर आहे आमच्या गावचं मंदिर, हा परिसर. देशगावान हे आमचं गाव, तालुका अंबड, जिल्हा जालना या ठिकाणी असलेलं सुंदर असं निसर्गरम्य गाव. नागपंचमीचा सण आणि आज नागपंचमीचा एक उत्साह. सुप्रभात सर्वांना, नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रावण महिना, श्रावण सोमवार आजचा आणि त्यातल्या त्यात नागपंचमी, त्यामुळे वातावरण एक शांत आणि एक फेस्टिवल वाईब्स ज्या म्हणतो आपण, जी कन्सेप्ट आहे इंग्लिशमध्ये, जे सणवाराचे जे आनंदाचे दिवस असतात ते सुरू झालेले आहे. सर्वांना श्रावण सोमवारच्या, श्रावण मासाच्या आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. सावी नुकतीच 2 वर्षाची आता झालेली आहे आणि तिला नागपंचमीला झोका बांधतात ही कन्सेप्टच माहीत नाही, पण तिच्यासाठी कवटाच्या झाडाला आम्ही मोठा झोका बांधतोय. नाही नाही, आणखी किती वर पाहिजे? इतक्या जोरात नको का? काकी बाय काकी, व्हायरल लागतोच दरवर्षी आपला झोका. बारीक जीवाला लय चढतो. उमा ताई किती चढवत्या. हा ते तिथं होय. हा आज नागपंचमीचा दिवस आहे, पण तरीही सकाळची पूजा, त्याच्यानंतर ते झोका वगैरे लेकरांना बांधून दिला, खेळायला लागले. आणि घोडकेन मी इकडं औषध फवारण्यासाठी आलेलो आहे. ही टाकी तुम्ही पाहू शकता. घोडके पाणी घेऊन, औषधं घेऊन आम्ही शेतात आलो आहे. थोडंसं पावसाची वाट पाहणं चालू आहे, पाऊस पडावा असं वाटतंय, पण तरी हे औषध फवारणीचं एकदा काम उरकून घेतलं की थोडंसं टेन्शन कमी होतं. हे मोसंबीवरती काहीतरी अटॅक आला आहे, त्यामुळं गळप होती, मोसंबी खाली पडते, तुम्ही पाहू शकता. खराब होत चालली आहे मोसंबी. ओळखे, नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. काय सांगशील आपल्या प्रेक्षकाला? आज नागपंचमी आहे हां, आणि ते आपण आम्ही शेतातले काम उरकून घेऊन आलो. बरं. नागाचं एखादं गाणं म्हणतो का? एखादं नागाचं गाणं म्हण ना. मागे नवीन पिक्चर पाहिले आपण सिद्धीचा, हां, अमरीश पुरीनं पुंगी वाजत अमरीश पुरी पुंगी वाजून गाणं म्हणतो. श्रीदेवीचा कोणता? नगीना पिक्चर. नागिन 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 डान्स माहिती की नाही? आहे ना. हां, मंडळी एकंदरीतच ढगाळ वातावरण आहे, पावसाची वाट पाहणं चालू आहे. गुड इव्हिनिंग. सुंदर अशी संध्याकाळ आहे. मळ्यामध्ये आलेलो आहे आणि मळ्यात येण्याचं कारण की थोडंसं आज विचार केला की खूप जास्त दुपारी पुरणपोळ्या, त्याच्यानंतर स्वीट वगैरे जास्त खाल्लं, त्याच्यामुळं पोट असं गच्च झालं आहे आणि कॅलरी जास्त इंटेक झाला, त्यामुळं थोडंसं सुस्त झाल्यासारखं झालं शरीर. विचार केला की आज थोडंसं अर्धा तास रनिंग करावं, त्यासाठी मळ्यात आलो आहे. आणि इकडं मोसंबीच्या बगीच्यामध्ये आहे. तर मोसंबी जी आहे, चांगल्या पद्धतीची मोसंबी एक खायची आहे रनिंग करण्याच्या अगोदर, थोडीशी
फ्रेशनेस, एक एनर्जी नाही का, त्या पद्धतीने मोसंबीतून भेटते. त्या मळ्यामध्ये सावी पण आलेली आहे. तिच्यासोबत थोडासा लपंडाव खेळू आपण. ती तिकडे सावी. सावी सावी कुठे आहे बाळा तू? तू कुठं आली? मळ्यात काय खाती? मोसंबी. यांना दे ना खायला, यांना दे खायला. दे बरं यांना खायला दे. ही, मोसंबी देते शावी. इकडे घोडके मामा काय करते रे? घोडके मामा काय करते? गवत आणते तोडून. गवत आणते. छान आहे का मळा? छान आहे आपला. मोसंबी कशी आहे? गोड आहे का आंबट आहे? कशी सांग बरं. सावी, आपलं गाव कोणतं आहे बाळा? देशगव्हाण. देशगव्हाण. तू झोका खेळली? नागपंचमीची झोका खेळली? किती खेळली? नागपंचमीची झोका किती खेळली तू? 5. हा, कोणता मामाकडे? सावी कुठे? अरे बापरे, कुठे? हा, ते चांदू मामा आहे ना. हा, 35 मिनिटाचा रनिंगचा टायमर लावलाय. तर आज थोडंसं कठीण चॅलेंज आहे. 35 मिनिट पळणं, ते पण बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर. हे काही चांगली आयडिया नाही आहे, पण मंडळी मला प्रॅक्टिस आहे. अधूनमधून मी थोडं एक्सरसाइज करतो, त्यामुळे मी हे करू शकतो. सावी पण रनिंग जॉईन केली आहे, सावीने सुद्धा. आणि तिने मला जास्त स्ट्रेस वाढवला. चिमणी कुठे? चिमणी. सावी रनिंग करतोय ना, मग आता तू पायी चाल. हा, झाड. उतर आता बाळा, उतर. मी थकलो ना. हा, अरे बाप रे बाप. इट्स नॉट इझी टू रन हाफ किलोमीटर. बुरे हाल. कॅमेरामॅन घोडके मामा. सावी स्ट्रॉंग आहे ना तू? दार कशी स्ट्रॉंग आहे. तुम्हाला सांगितलंय मंडळी, मी जॉब सोडलाय. आणि जॉब सोडल्यामुळे फार स्ट्रेस आहे, पैशाचे वांदे आहे, फायनान्शियली अडचणी आहे. पण जॉब सोडून शेती करायला लागलो आहे. शेती काही गमतीचा खेळ नाही आणि येड्याचा बाजार नाही. शेती जर करायची म्हटलं तर खूप पेशन्स, अंगात ताकद लागते, मेंदू चांगला कार्यक्षम लागतो. आणि ह्या गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असतील तर एक्सरसाइज करणं ही करणे आपल्याला. त्यामुळं रनिंग करतो आहे आणि शेतामध्ये रनिंग करतो आहे. संध्याकाळची ही वेळ. शरीर बळकट ठेवावं लागेल आपल्याला, जर शेती करायची आहे, लाईफमध्ये पुढं जायचं तर. एक रूल आहे, शरीर थकलं नाही पाहिजे, शरीर बळकट पाहिजे. त्यासाठी एफर्ट्स घ्यावं लागतील, जेणेकरून मेंदू चांगलं काम करेल. दॅट्स द सायन्स. जबरदस्त अनुभव होता. पूर्ण घामाघूम झालेलं आहे शरीर रनिंग केल्यामुळं. आणि आजपासून स्टार्ट केलं आहे. दररोजच्या व्लॉगमध्ये पण मी वर्कआउट, हेल्थ, मेंटल हेल्थ ह्या ज्या गोष्टी आपण चर्चा करूया. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, बाकीचे आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. सॉरी, थोडासा लाईट कमी पडतो आहे व्हिडिओ शूटसाठी, बट आवाज तुमच्यापर्यंत चांगला पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. तर आमचे व्लॉग तुम्हाला आवडतात का कमेंट सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसे, धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन फ्रेश व्लॉगमध्ये.